ही माझीच लीला आहे। मीनला प्रश्न पडावे आणि नंतर शिवपिंड सापडावी हा काही योगायोग नाही। यातून खरी उत्तरं मिळतील। नाथ संप्रदायात ज्याचा प्रवेश होतो तो एक व्रतस्थ आयुष्य जगतो। यात त्याच्याकडे जी झोळी आहे त्यातून तो भिक्षा मागताना दिसतो, परंतु नाथ हे तुम्हाला देण्यासाठी आलेले असतात। ती भिक्षा घेऊन तुमचेच कर्म घेत असतात। ते ज्यात तुम्ही अडकलेले असता ते स्वतःसाठी काही मागत नाही। आता ही जी शिवपिंड सापडली आहे त्याने काहीसा गोंधळ होईल, परंतु यातून चांगले असे तत्व घुसळून निघेल। मीन, तू असं वागू शकत नाहीस। गोरक्ष, शांत हो। मला असं वाटत आहे की ह्यात महादेव सामावले आहेत। श्री महादेव कणाकणात सामावले आहेत मीन। ते केवळ ह्या शिवपिंडीत आहेत असं समजू नकोस। गुरुवर, आपण शांत हो। पिताश्री, मी ह्या पिंडीला छोटंसं का होईना एक मंदिर करेन आणि मगच इथून निघेन। कसं मंदिर बांधणार आहेस? साध्या दगड मातीचं मंदिर नको आहे मला। म्हणजे तुला केवळ मंदिर नको आहे तर? ह्यात उत्कृष्ट दगड हवा, चांदी, सिंग, हिरे, माणिक, मोती हवे। महादेव असे सजलेले दिसायला हवे। समोर नंदी हवा, दीपमाळ हवी। अभिषेकासाठी बांधीव जलाशय हवा। आणि ह्यासाठी जे धन लागणार आहे ते कुठून आणणार? मी भिक्षा मागतो तसं धन मागेन। तू चुकतो आहेस मीन। आपण ह्या शिवपिंडीसाठी 4 खांब रोवून एक छत तयार करू। नाही, माझं महादेवांवर प्रेम आहे। मी म्हणालो तसंच मंदिर हवंय। गुरुवर, आपण इथून निघूया। गोरक्षला राग येणं स्वाभाविक आहे। खरं तर नाथ संप्रदायात तो पहिला शिष्य। त्याने माझ्याकडून, श्री महादेवांकडून, मच्छिंद्रकडून खूप काही शिकून घेतले। गोरक्षचं स्वतःचं नाथ संप्रदायाबद्दल एक तत्वज्ञान तयार झालं आहे। त्याच्या दृष्टीने मीनने धनाची अपेक्षा ठेवणे हे चूकच आहे। परंतु हे सगळे प्रश्न का तयार होत आहेत हे कुणालाच ठाऊक नाही। हे प्रश्न मी तयार करतो। बोपण्णा येणार आहेत ना? हो, सांगितलंय मी त्यांना। या या, बसा। मी माझ्या अपंग बंधूंना आणि अंध बहिणीला बरं करेन। तुम्ही आलात? अरे सगळ्यांना ठाऊक आहे तू आज उपाय सांगणार आहेस, जेणेकरून तुझाच भाऊ जो अपंग आहे तो बरा होईल। श्रीपाद, सगळे उपाय करून झालेले आहेत। आता तुझ्यावर सगळ्या आशा आहेत।
मी माझ्याकडचं असलेलं सगळं देत असतोच, पण इथे तुमच्या कर्मातलं पुण्य तुम्हालाच उपयोगी पडेल असं करून देतो. तू आमचा आहेस, मग असा भेदाभेद का श्रीपाद? कारण इथे तुमच्या सोबत एक नातं आहे. माझ्याकडे सगळ्या सिद्धी आहेत, म्हणून मी दुजाभाव केला. घरच्यांना झुकतं माप दिलं असं म्हणतील सगळे. म्हणजे तू आमच्या सोबत नाहीस? मी तुमच्या सोबत आहे. मीच तुम्हाला साहाय्यभूत होणार, पण केवळ उपचार म्हणून तरी. मी तुम्हाला जे सांगेन ते करावं लागेल. हे बघ, आई म्हणून जे जे काही करता येईल ना ते सगळं मी करेन. तू फक्त मला सांग. तर ऐक आई, अश्वत्थ वृक्षाला तू 1 लक्ष प्रदक्षिणा घाल आणि त्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या की हातात पाणी घे. ते पुण्य तू तुझ्या अपंग मुलाला दे. त्याचा अपंगत्व दूर होईल. श्रीपाद, मी हे सगळं करेन. माझा शब्द खरा होईल, चिंता नसावी. श्रीपाद, तू आहेस म्हणून हे सगळं शक्य होईल आणि ह्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. मी सगळ्यांनाच बरं करेन, पण ही सुरुवात आहे. श्रीपाद, हे सगळं पार पडलं, सगळेजण सुखी झाले ना की मला काही नको. मला सगळं भरून पावलं. असं का म्हणतेस? अजून आयुष्य बाकी आहे ग. नाही, श्रीपाद 16 वर्षांचा झाला की निघून जाणार असं म्हणतोय. मग माझे प्राण तरी कसे राहतील? सुनबाई, आता त्याचा विचार नको. आता तो आहे ना सोबत. श्रीपाद, बाळा, उद्यापासूनच मी प्रदक्षिणा सुरू करेन. काही अडथळे आले तर ते तू पार करशील. मीन, ह्या विषयावर आपण बोलत राहू. तुझं समाधान होत नाही तोवर. ह्या विषयावर आपल्याला जे जे पर्याय आहेत त्यावर बोलूयात. मी जे म्हणतो आहे ते काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत पिताश्री. हो, पण स्वतः सद्गुरू सांगताय, त्यावर तुला विश्वास ठेवायला हवा. मंदिर बांधायचं की नाही आणि धन मागायचं की नाही हा वेगळा मुद्दा आहे. प्रथम गुरूंच्या आज्ञेचं पालन व्हायला हवं. आणि मी तुला आदेश देतो, इथे न थांबता तुला पुढे चालत राहायचं आहे. मी येतो,
पण मी शिवपिंड हातात घेऊन येणार. मीन, चल. शुभम भवतु. गुरुवर, बरं झालं आपण आलात. मला ठाऊक आहे तुमच्यात एका विषयावरून वाद प्रतिवाद सुरू आहे. गुरुवर, माझा राग सात्विक आहे. मीन विषयी मला प्रेमच आहे, परंतु त्याने चुकीचे प्रघात पाडू नये अशी माझी इच्छा आहे. मी समजू शकतो, परंतु प्रश्न तयार व्हायला हवेत, म्हणजे सत्यापर्यंत पोहोचायला सोपं होईल. गुरुवर, गोष्ट छोटीशी आहे, परंतु भूतकाळात असं झालेलं आहे की एखाद्या घटनेचा लोक आपापल्या परीने अर्थ काढतात आणि मूळ हेतू नाहीसा होतो. इथेही तसंच होऊ शकतं. गुरुवर, आपण आलात ते उत्तम केलं. जर आपणच मीनला समजावून सांगितलं तर प्रश्नच मिटून जाईल. मी आत्ता सांगितलं तर मीन ऐकेल, परंतु तुम्ही गिरनारला या, तिथे या सगळ्याची उकल होईल. आम्ही तिथे पोहोचू गुरुवर. हे प्रभू, माझ्याकडून जर काही चूक होत असेल तर क्षमा असावी. तुझं काहीही चुकलं नाही, परंतु या अनुषंगाने शिवतत्व काय आहे हेही समजेल, आणि तुझी जी इच्छा आहे मंदिर व्हावं त्याचाही अर्थ समजेल. होय गुरुवर, मी तुमच्या सगळ्यांची वाट पाहतो आहे. श्रीपाद, तू सांगितलेलं व्रत मी आजपासून सुरू करते. हा, मी येऊ का तुझ्यासोबत? येणार असलास तर चल. बरं. मामनजी, नमस्कार करते. हा, कल्याणमस्तु.
काळजी करू नको. आम्ही तुला शुभेच्छा आशीर्वाद द्यायला आलोय की तुझं हे व्रत यशस्वीरित्या पार पडो. नमस्कार करते. हा नाही नाही, आता कुणाला नमस्कार नको. आता सरळ अश्वत्थाला जाऊन प्रदक्षिणा घालून ये. मी आणि माई यासाठी आलो की घरातली राहिलेली काही कामं असतील तर ती पुरी करावीत. अहो तुम्ही म्हणालात यातच सगळं आलं. अहो ताई, तेवढीच आम्हालाही सेवा घडेल. आईने पहाटे लवकर उठून सगळी कामं आवरली आहेत. एकही काम शिल्लक नाही. गुणी आहे माझी पोर. ये तू. हो येते. चल. अनघा, स्वामी, तुम्ही? नाथांची भेट कशी झाली? उत्तम झाली. त्यांना गिरनारला येण्याचं निमंत्रणही देऊन आलो आहे. पण तुम्ही त्यांना तिथेही समजावून सांगू शकत होतात. होय, परंतु त्यांना तुझं दर्शन घडावं ही माझी इच्छा आहे. आजपर्यंत त्यांना तुझं दर्शन घडलेलं नाही. माझं गायत्री स्वरूप त्यांना ठाऊक आहे. त्यांनी माझी इतर रूपही पाहिली आहेत, परंतु आजपर्यंत माझ्यासोबत तुझं दर्शन त्यांना झालेलं नाही. आणि आता त्यांच्यात जे विचारभेद आहेत त्याचं उत्तर म्हणजे तू असणार आहेस. मलाही नाथांना भेटायला आवडेल. तुमच्या तोंडून त्यांच्याबद्दल इतकं ऐकलं आहे की आता भेट व्हायलाच हवी. परंतु तू केवळ त्यांना भेटायचं नाही, तर आत्ता जो त्यांच्यात वाद सुरू आहे त्याचं उत्तरही तुलाच द्यायचं आहे. ही खूप मोठी जबाबदारी आहे. होय, परंतु यातून सगळ्यांना एक दिशा, एक मार्ग मिळेल. बरोबर, आपण इथे थांबूया का? चालेल. शिवपिंड मी कुठे ठेवू? कुठे म्हणजे? एक वस्त्र टाक जमिनीवर, किंवा तसंही ठेव. गहिनीना, आपण खाली वस्त्र टाकू देता का? किती प्रेम तुझं मीन या शिवपिंडीवर.
मीन पाणी घेऊन ये. जशी आज्ञा. मी ही सोबत शिवपिंड घेऊन जाऊ का? का? आम्ही आहोत ना इथे. पण ही शिवपिंड सुरक्षित तर राहील ना? ओम सत्वसागराय नमः.